शनिवारचा दिवस म्हटला ना तर खूप छान मस्त निवांत असं उठता येतं, कारण शनिवारी आमच्याकडे 3 जणांना सुट्टी असते, ते म्हणजे आरू-विरू आणि त्यांच्या पप्पांना. एरवी रविवारी तरी काही गर्दी होते, कारण त्यांच्या पप्पांना जायचं असतं ऑफिसला. पण शनिवार म्हटलं ना तर सगळंच निवांत असतं. तर बघा इथे छान असं दुपारची जेवणं वगैरे झाली आणि इथे मी रेडी होऊन चाललो होतो आम्ही बाहेर. तर खूप छान असं मस्त वातावरण झालेलं होतं आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, ते म्हणजे चांदवडला. तर दादांनी नवीन कार घेतली होती थार. तर दादांची कुलदेवी रेणुका माता चांदवडला दर्शनासाठी आम्हाला तिथे जायचं होतं आणि बघा खूप छान अशी मस्त सिनरी होती. सगळीकडे डोंगरांवर धुकं वगैरे पसरलं होतं आणि बघा खूप जास्त हवा होती ना, तर किती छान मस्त वाटत होतं. आणि बघा आम्ही पोहोचताच तिथे पाऊस सुरू झाला आणि सगळे वॉटरफॉल छान असे मस्त वाहत होते. तर बेबी वॉटरफॉलपासून तर मोठ्या वॉटरफॉलपर्यंत खूप मस्त तिथे सिनरी होती. त्यानंतर बघा ही जी कार दिसते ही दादांनी कार घेतली होती आणि देवीच्या दर्शनासाठी जायचं म्हटलं तर मस्त खणा नारळाची देवीला ओटी घेतली छान अशी. आणि बघा हे आहे देवीचं मुख्य प्रवेशद्वार, इथून सुद्धा आपल्याला देवीचं दर्शन घेता येतं. तर इथे मी खणा नारळाची ओटी घेतली आणि इथूनच दर्शनाला आम्ही चाललोय. दर नवरात्रीत एवढ्या आरामात अजिबात दर्शन घेऊ शकत नाही आपण, खूप जास्त गर्दी असते आणि खूप जास्त वेळसुद्धा लागतो आपल्याला दर्शनासाठी. पण आम्ही नवरात्रीत न जाता आताच गेलो होतो आणि खूप मस्त छान असं निवांत दर्शन झालं. अगदी छान अशी पूजासुद्धा करता आली. आणि बघा इथे मी मस्त खणा नारळाची आईची ओटी भरून घेते रेणुका देवीची. तर मस्तपैकी इथे ओटी वगैरे भरली आणि छान असं मस्त देवीचं दर्शनसुद्धा घेतलं. तर बघा तुम्हीसुद्धा देवीचं दर्शन इथून घेऊ शकतात रेणुका देवीचं. तर खूप मस्त निवांत छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो माझ्या बहिणीकडे. तर ती सुद्धा तिथेच राहते चांदवडला. तर बघा तिच्या घरात आजूबाजू सगळीकडे छान असं डोंगर मस्त दिसत होते. त्यानंतर तिथे थोडा वेळ थांबलो आणि परत निघालो. तर बघा इथे आमचा छान असा मस्त डान्स चालू आहे. भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.